नमस्कार, राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महापालिकेचा निकृष्ट कामे, निकृष्ट रस्ते, निकृष्ट गटारी करणाऱ्या या महानगरपालिकेचा येणाऱ्या वर्षात सर्वसामान्य व नागरिकांची महानगरपालिकेतील वाढीव घरपट्टी व तसेच महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार आणि अनेक समस्यांवर धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाच्या घोषणाबाजीने मनपा प्रवेशद्वारासमोर काँग्रेसचे विविध पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेश सेक्रेटरी श्री युवराजजी करंजकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशजी श्रीखंडे, श्री पितांबरजी महाले व इतर महिला कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने वाढीव घरपट्टी व मनपात झालेल्या भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे कामे या कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणा देण्यात आल्या। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशाने व प्रदेश काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर जिल्हा काँग्रेस धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर व एप्रिल महिन्यात धुळेकर नागरिकांना जो जुलमी घरपट्टीचा सामना होणार आहे, या जुलमी घरपट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या 5-6 वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या या महानगरपालिकेचा व या भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मित्रांनो, आपण धुळे शहर जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर, प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जागं झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत, या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत। पण नागरिकांनी सुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे। नागरिक जर झोपून राहिले आणि घरी बसून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आपलं काम होईल, तसं होणार नाही। या गेंड्याच्या कातडीचं सरकारला जागं करण्यासाठी स्वतः ज्यांनी मतदान केलेलं आहे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला, त्या लोकांनी त्यांना जागं केलं पाहिजे, उठवलं पाहिजे। येड्याचं सोंग या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्स पासून ते मुक्त होतील। पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा हा एवढा जुलमी टॅक्स आकारणी करण्यात आलेला नाही, एवढा हा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे। आत्तापासूनच माझी सर्व धुळेकर नागरिकांना विनंती आहे की झोपलेले असाल तर जागे व्हा आणि जे आपण उघड्या डोळ्याने बघतोय करोडो रुपयाचे या ठिकाणी रस्ते होत आहे। सिमेंटचा रस्ता आज झाला, 15 दिवसात त्याला खड्डे पडतात, परत त्याच्यावर डांबर टाकलं जातं, परत डांबर काढून परत सिमेंट टाकलं जातं। असे वेगळे वेगळे प्रयोग हे धुळे शहरातच दिसू शकतात। म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे।